स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अशामध्ये राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडला जातोय। अनेक जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतायत। अशामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी निधीचा पूर येईल असं म्हटलंय। मंचर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून द्या, मग मंचरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या गावामध्ये 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला। आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मंचर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही। तर सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये प्रत्येक पक्ष कसून कामाला लागलेला आहे, कंबर कसलेली आहे। अनेक ठिकाणी प्रचार सभा होत आहेत आणि त्याचबरोबरीने मंचरमध्ये दिलीप वळसे पाटलांची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी विधान केलेलं आहे, उमेदवार निवडून द्या, मग मंचरमध्ये निधीचा पूर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे।